29 मध्ये मी उमेदवार व्हावं. तिथं जय उभा राहिला. इथून युगेंद्र तिथं. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू असताना 2029च्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठं राजकीय वक्तव्य समोर आलंय. आमदार रोहित पवार यांनी आगामी निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर झालं असं, जय पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना 2029 मध्ये विधानसभा उमेदवारीबाबत प्रतिक्रिया दिली. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी उमेदवार व्हावं, पण मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, असं जय पवार म्हणाले. लोकांची मागणी आहे की 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, कार्यकर्ते आणि पक्षाची इच्छा महत्त्वाची असते, ती ऐकावी लागते. त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यामुळं त्यांचा निर्णय त्यांचाच असेल. जर सुनेत्रा पवार निवडणुकीत उभ्या राहणार नसतील तर 2029 मध्ये सर्वपक्षीय लढाई होऊ शकते. बारामतीत आम्ही भावनिक दृष्टिकोनातून सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला, पण पक्ष वेगळे असल्यामुळं परिस्थिती बदलू शकते. जय पवार उमेदवार असतील तर आमच्याकडूनही युगेंद्र पवार मैदानात उतरू शकतात. अजितदादांच्या काळातही पवार विरुद्ध पवार अशी लढत झाली आहे. लोकसभेत आणि विधानसभेतही हे चित्र पाहायला मिळालंय. त्यामुळे 2029 मध्येही ही शक्यता नाकारता येत नाही. पवार कुटुंब एकत्र यावं ही लोकांची भावना असल्याचंही त्यांनी मान्य केलं. मात्र राजकारणात चांगल्या गोष्टींसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात, काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. सध्या आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळं एकत्र येणं इतकं सोपं नाही. शेवटी ते म्हणाले, राजकीय शक्ती पवारांचं वर्चस्व कमी करण्यासाठी पवार विरुद्ध पवार लढत घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष वेगळा आहे. त्यांच्या पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला, ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. आता दादांच्या वेळेस पण पवार विरुद्ध पवार झालं. किती मनामध्ये इच्छा नसेल, पक्ष वेगळे राहतीलच, कारण का आम्ही विरोधात आहोत. आणि उद्या जाऊन मग तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. आणि शेवटी झालं असं आहे की पवार विरुद्ध पवार व्हावं ही लोकांची इच्छा नाही आहे, पण जे पवारांकडे बघत असताना चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही, पवार परिवाराचं लेगेसी, त्यांनी केलेलं जे काही काम आहे, पवार साहेब दादांनी जे काही वलय उभं केलेलं लोकांना सेवा करून, हे संपवावं असं अनेक राज्यकर्त्यांची तिथं इच्छा आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच वाटेल पवार विरुद्ध पवार झालं पाहिजे, पण लोकांना हे वाटत नाही. ह्या दोन गोष्टीमधला हा फरक आहे. त्यामुळं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय ते 2029च्या बारामती विधानसभा निवडणुकीकडं. पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.